नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या संदर्भातील नकाशावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. IMP क्वेश्चन, महत्त्वाचे क्वेश्चन बोर्ड परीक्षेसाठी. तर कोणत्या नकाशांचा अभ्यास करायचा आहे तर पहा, आपल्या पुस्तकामध्ये सागरी सफरींचा मार्ग अशा पद्धतीचा एक नकाशा देण्यात आलेला आहे. या नकाशावरती काही प्रश्न विचारून त्याचे उत्तर आपल्याला ह्या नकाशात शोधायचे असतात. तर हा फार सोपा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क पडतील असा प्रश्न आहे. त्यासाठी नकाशांचा एकदा सराव तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यास नसला तरी देखील तिथं जाऊन तुम्ही उत्तरं शोधू शकतात, परंतु अभ्यास करून गेला तर फार सोपं जाईल आणि जे काही घाईगडबडीमध्ये प्रश्न चुकण्याची शक्यता आहे तो प्रश्न चुकणार नाहीत. म्हणून तुम्हाला हे प्रश्न पाहून घ्यायचे आहेत. सागरी सफरींच्या संदर्भातील जे काही प्रश्न असतील ते बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जर अवेलेबल असतील तर त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, ते एकदा डोळे घालून घ्या कसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि ते उत्तरं कशी लिहायची. त्यानंतर दुसरा जर आपण प्रश्न पाहिला याच्यातला तर अमेरिकेतील 13 वसाहती असलेला एक नकाशा देण्यात आलेला आहे. तर त्याचाही एक अभ्यास करून ठेवा, कारण याच्यामध्ये जे काही नावं दिलेत ना ते नावं बोर्ड परीक्षेत थोडी वाचायला काही वेळेस कठीण जर गेली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्यामुळं त्याचा एक विचार तुम्हाला करायचा आहे. नंतर पहा, मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन 1758 आहे, 1758चा. तर त्याच्यात मराठीयांची सत्ता केंद्र दाखवलेली आहेत, कुठं कुठं होती ती काही वेळेस विचारली जातील. भारताची जी काही सीमारेषा आहे ती सीमारेषा एक दाखवलेली सूचीमध्ये पहा. मराठी सत्तेचा विस्तार रेड कलरमध्ये दाखवला आहे, त्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचं या ठिकाणी सत्ता पोहोचलेली होती, ती सीमारेषा मराठी सत्तेची आहे. तर अशा प्रकारे ही जी माहिती आहे याच्यावरती काही प्रश्न तयार होतात, केले जातात आणि त्याची माहिती आपल्याला सांगायची असते. तर हा एक नकाशा तुम्हाला महत्त्वाचा आहे. 1857चा विचार केला जर आपण ह्या नकाशाचा तर हा 24मध्ये 25मध्ये 2 वर्षे सलग बोर्ड परीक्षेत विचारला गेलेला आहे. तेव्हा हा मला वाटते प्रश्न ह्या वर्षी विचारला जाण्याची शक्यता नाही. बाकीचे जे नकाशे त्याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागेल. पण हाही पाहून ठेवा, इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश दाखवलेला होता, लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणं कुठं कुठं होती ते दाखवली होती, भारताची वर्तमान सीमा त्यामध्ये दाखवली होती. आणि असाच एक स्वतंत्र भारताचा नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे, ज्याच्या बाजूला इतर देश काही जे आहेत ते देश दाखवलेले आहेत. पाकिस्तान वेगळं झालेलं आहे, त्यावेळेस पाकिस्तानचे 2 भाग होते, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान जो बांगलादेशचा भाग आहे तो. तर अशा प्रकारची ही जी कंडिशन आहे ना नकाशांची, ती आपल्याला पुस्तकातच ऑलरेडी दिलेली आहेत. तर हे नकाशे, यावरती विचारलेल्या नकाशा आणि त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, हे इम्पॉर्टंट नकाशे होते. यांचा अभ्यास असेल तर नक्कीच ह्या प्रश्नाचे मार्क तुम्ही मिळू शकता. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आणखी महत्त्वाच्या काही प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.